तर आज आहे हरतालिका. आता त्याचीच माझी इथं पूजाची तयारी करायची कामं चालू होते. आता मी दिवसभर फिरून जे काही पानं वगैरे लागतात ते घेऊन आले होते. आता तुमच्यापैकी बरेच जणाला माहिती असेल की ह्याला फुलांचे किंवा फळांचे 16 नमुन्याचे पानं लागतात म्हणून. आता तेच सगळं मी दिवसभर घेऊन आले होते. आता त्याचसोबत मी जे उद्या लागतं गणपतीला ते सुद्धा हराळी वगैरे सगळं घेऊन आले होते. आता ते सुद्धा छान असं शोधून वगैरे ठेवलं. आता असं ठेवलं ना की पटकन पूजा होते. आता 16 नमुन्याचे पानं म्हणल्यावर 16च लागतात म्हणून ते सुद्धा मोजून ठेवले होते मी ताटामध्ये. आता असं छान मांडून घेतल्यानंतर पटकन पूजा होते. आता बाहेरचं पण सगळं जे काही आणायचं होतं ते सगळं मी आजच घेऊन आले होते. आता उद्या 1-2 वस्तू जे काही असतील ते अवनीचे पप्पा घेऊन येतील म्हटलं. त्यानंतर स्वतःचं आवरून घेतलं. स्वतःचं आवरून छान असं पाट ठेवला. पाटावर छान असं वाळूची पिंडी करून घेतली. वाळूची पिंडी करून जे काही साहित्य होतं ते सगळं त्याच्यावर छान असं जमवून घेतलं. कारण मला असं वाटतं की छान असं शीग लागली पाहिजे, खाली नाही पडलं पाहिजे. त्यामुळे मी व्यवस्थित छान असं त्याला वाहता वेळेस थोडंसं हळूहळूच वाहते. त्यानंतर रांगोळी वगैरे टाकल्यानंतर अशी काही माझी पूजा दिसत होती बघा. हे इतकीच पूजा वाटते पण ह्याला करायला मला 2 ते 2.5 तास लागले होते. त्यानंतर इथं पार्थला छान असं टीका वगैरे लावला. टीका लावून छान असं आरती करून घेतली. आरती झाल्यानंतर मस्त असं देवाला नमस्कार वगैरे करून घेतला. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला सर्वांना कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.